हॅलो ट्रेनीज, आज आपण जाणणार आहोत कंट्री ड्रिल, हँड ड्रिल, रॅचेट ब्रेस, ब्रेस्ट ड्रिल, हँड ऑगर आणि ड्रिल बीट्स वापरण्यास. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल कंट्री ड्रिल, हँड ड्रिल, रॅचेट ब्रेस, ब्रेस्ट ड्रिल, हँड ऑगर आणि ड्रिल बीट्सचा वापर ओळखायला. चला तर आपण सुरू करूया. ही एक हँड ड्रिल मशीन आहे. बेवल गिअर टाईपची ड्रिलिंग मशीन 6 मिलीमीटर पर्यंत छोट्या व्यासाच्या होल्ससाठी वापरली जाते. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. ब्रेस्ट ड्रिलिंग मशीन. ब्रेस्ट ड्रिलिंग मशीन मोठ्या व्यासाचे होल ड्रिल करण्यासाठी वापरली जाते, कारण यात जास्त दाब पडतो. या मशीनने 6 मिलीमीटर ते 12 मिलीमीटर दरम्यान होल केले जाऊ शकतात. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. कंट्री ड्रिल. कंट्री ड्रिल लाकडाची बनलेली असते. याची लांबी 100 मिलीमीटर ते 250 मिलीमीटर पर्यंत असते आणि हे फिरवण्यासाठी 60 सेंटीमीटर आणि 90 सेंटीमीटर लांबीच्या धाग्याची गरज असते. धागा लाकडाच्या छडीवर स्प्रिंगसारखे बारकाईने गुंडाळला जातो आणि फिरवण्यासाठी वापरण्यात येतं. ड्रिलिंगसाठी ड्रिल्समध्ये 3 मिलीमीटर ते 12 मिलीमीटर पर्यंतच्या व्यासाचे होल्स फिट केले जातात. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. रॅचेट ब्रेस. रॅचेट ब्रेसला रॅचेट मेकॅनिझम सोबत चालवलं जातं. रॅचेटच्या मदतीने ब्रेसला मागे पुढे फिरवलं जाऊ शकतं, तर चक एकाच दिशेत फिरतो. कॅम रिंग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पोझिशनमध्ये सेट केले जाऊ शकतात. ब्रेस ड्रिलमध्ये ब्रेसच्या चकसाठी टेपड टँग असतं. या ड्रिलमध्ये एकच कटिंग एज असतं, म्हणून जिथे अचूकतेची गरज असते तिथे या ड्रिलला वापरू नये. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. ट्विस्ट बीट. याला ऑगर बीट सुद्धा म्हटलं जातं. या बीटमध्ये ट्विस्टेड पॉइंट आणि ट्विस्टेड शँक दोन्ही असतात. ट्विस्टेड पॉइंटमुळे लाकडात बीट बनतात. 2 प्रकारचे बीट बनवले गेले आहेत. एक आहे हार्डवूडसाठी विना स्पर्स आणि स्क्रायबरवाले. दुसरं सॉफ्टवूडसाठी स्पर्ससहित. हे खास करून हार्डवूड किंवा सॉफ्टवूडमध्ये खोल होल करण्यासाठी वापरले जातात. अगदी शेवटपर्यंत होल करण्यासाठी फायदेशीर आहे. याच्या लांबड्या ट्विस्टेड शँकने सरळ होल करू शकाल आणि हा कचराही साफ करेल. साईज आहे 6 मिलीमीटर ते 45 मिलीमीटर पर्यंत. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. सेंट बीट. या बीटची आकृती बाकी बीट्सहून वेगळी असते. याच्या कापण्याची पद्धत ट्विस्ट बीटसारखी असते. सेंट पॉइंट बीटला निर्देशित करतो. कधी कधी कटिंग पॉइंट्स धाग्याने बांधलेले असतात. स्पर किंवा स्क्रायबर पॉइंटपेक्षा थोडा लहान होलच्या रिमला कापतो. राउटर किंवा कटर पॉइंटपेक्षा थोडा लहान खराब भागांना कापतो. हा बीट फक्त पातळ लाकडामध्ये होल करणे किंवा मग छोटे होल करण्यासाठी योग्य आहे. ड्रिल सरळ आत जावा यासाठी कोणताही गायडिंग शँक नसतो. साईज 6 मिलीमीटर ते 50 मिलीमीटर आहे. 25 मिलीमीटर पर्यंत बरोबर 16 नंबर. 25 मिलीमीटर ते 50 मिलीमीटर पर्यंत बरोबर 8 नंबर. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. एक्सपान्शन बीट. हा बीट 12 मिलीमीटर ते 75 मिलीमीटर पर्यंत होल करण्यासाठी वापरला जातो. याच्या कापण्याची पद्धत सेंटर बीटसारखी असते. हे पातळ लाकडामध्ये छोटे होल करण्याच्या कामी येतं. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. कोब्रा बीट. यात एक ट्विस्टेड पॉइंट असतो जो लाकडामध्ये होल करतो. खास करून जेव्हा शेवटचा भाग कापत असताना तेव्हा होल खूप काळजीपूर्वक करा, जेणेकरून लाकूड फाटू नये. हे खिळे आणि पेच लावण्यासाठी ड्रिल करण्याच्या कामी येते. साईज 2 मिलीमीटर ते 10 मिलीमीटर. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. डॅवल बीट. डावल राऊंडर किंवा शार्पनर ट्विस्ट बीटसारखा असतो. हे ट्विस्ट बीटपेक्षा लहान असते. डॅवलसाठी होल करणे आणि मॉर्टिसेसचे खराब लाकूड काढण्यासाठी कामी येतं. साईज 6 मिलीमीटर ते 15 मिलीमीटर. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. काउंटर सिंक बीट. या बीट्सचे टेपड कटिंग पॉइंट असतात, ज्यामुळे होल बाहेरच्या बाजूने मोठा राहतो. या प्रक्रियेला काउंटर सिंकिंग म्हटलं जातं. हे काउंटर संक हेड स्क्रूच्या हेडला बनवण्यासाठी होल्सच्या बाहेरील भागाला काउंटर सिंक करण्याच्या कामी येतं. नेल पॅटर्न हार्डवूडसाठी सगळ्यात उपयुक्त आहे. साईज 6 मिलीमीटर ते 20 मिलीमीटर.
चला पुढचे उपकरण समजून घेऊ. फॉस्टनर बीट. हा बीट इतर बीट्सपेक्षा वेगळा असतो. याला सेंटर पॉइंट नाही, तर याला सर्क्युलर रिम निर्देशित करतो. हे लाकडाच्या पृष्ठभागावर कोणत्याही अँगलमध्ये होल करण्यासाठी वापरण्यात येते, मग भले दिशा कोणतीही असो. पेच लावण्यासाठी फिरलेले होल्स, ज्याला पॉकेटिंग म्हटलं जातं, त्या करण्यामध्ये कामी येतं. पॅटर्न बनवणे आणि नक्षीच्या डिझाईन्समध्ये समतल तळाचे होल्स करण्याच्या कामी येतं. साईज 6 मिलीमीटर ते 40 मिलीमीटर. चला पुढचे उपकरण समजून घेऊ. गिमलेट. याला एक पीळ असलेले टोक असते, जे बीटला लाकडामध्ये खेचते. याला हँड बोरिंगसाठी एक छोटा क्रॉस हँडल असतो. जिथे ब्रास वापरता येऊ शकत नाही, तिथे खिळे आणि स्क्रूसाठी होल करण्याच्या कामी येतं. गिलमेटला काळजीपूर्वक हाताळलं गेलं पाहिजे, नाहीतर हे लाकूड खराब करतं. चला आता पुढील उपकरणाकडे वळूया. ब्रॉडॉल. हे एका पातळ स्टील रॉडने बनलेलं असतं, ज्याचं पुढचं टोक फ्लॅट आणि छोट्याशा कटिंग एज सारखं असतं. दुसरीकडून बॉक्सवूड हँडलमध्ये एक टँक फिट केलेला असतो. फ्लॅट कटिंग भागाला लाकडासमोर ठेवण्यात येतं आणि मागे पुढे फिरवत याने लाकडामध्ये छेद केला जातो, जेणेकरून फायबर्स कापले जातील आणि छोटे होल्स होऊ शकतील. ब्रेस आणि बीट शिवाय जर छोटे होल्स करायचे असतील तर उपयुक्त आहे. साईज 3 मिलीमीटर ते 12 मिलीमीटर. रिकॅप. आपण कंट्री ड्रिल, हँड ड्रिल, रॅचेट ब्रेस, ब्रेस्ट ड्रिल आणि हँड ऑगर आणि वेगवेगळ्या ड्रिल बीट्सचा वापर पाहिला. वेगवेगळ्या उद्देशांवर अवलंबून वेगवेगळे ड्रिल बीट वापरले जातात. आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.